नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण राज्यशास्त्र हा विषय पाहत आहोत. पहा, मागच्या लेक्चरमध्ये संसद हा विषय आपण सुरू केलेला आहे आणि अत्यंत महत्वाच्या बाबी आपण मागच्या या लेक्चरमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलेलं आहे त्याचे एक क्विक अनालिसिस मी तुम्हाला देते. पहा, जस्ट अ सेकंड. पहा, आपण काय काय केलं मागच्या लेक्चरला. पहिलं तर आपण समजून घेतलं की आपलं जे केंद्र शासन आहे, ओके, आपलं जे केंद्र शासन आहे, केंद्र शासन हे 3 घटकांवरती आधारित आहे. 3 घटक कुठले कुठले? कायदे मंडळ, ओके, मग कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. बरोबर. मग आता कायदे मंडळ, ज्याला इंग्लिश मध्ये काय लेजिस्लेचर असं म्हटलं जातं. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, लेजिस्लेचर म्हणजे काय? कायदे बनवले जात आहेत. कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह, जे कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन होत आहे, राईट. आणि न्यायमंडळ ज्युडिशियरी, जर एखाद्या कायद्याचं उल्लंघन झालं, जर संविधानातील कुठल्या तरतुदींचं उल्लंघन झालं तर त्याच्यावरती योग्य ती काळजी घेण्याचं काम न्यायमंडळाचं, राईट. मग आता पहा, या प्रत्येक घटकामध्ये अनेक उपघटक आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल लेजिस्लेचर मध्ये संसद येतं. संसदेमध्ये 3 घटक कुठले कुठले? लोकसभा, राईट. लोकसभेच्या निवडणुका होतात दर 5 वर्षांनी, राईट. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आहे, पहा, बरोबर. त्यानंतर आहे राज्यसभा, ओके, आणि राष्ट्रपती. आठवतंय का? हे सर्व आपण पाहिलंय बघा, ओके. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे मिळून आपलं कार्यकारी मंडळ लेजिस्लेचर तयार करत असतात, राईट. मग आता लोकसभा आणि राज्यसभा कार्यकारी मंडळामध्ये असणं हे वाजवी आहे. का? कारण की हे कायदे बनवत आहे. राष्ट्रपतींचं काय काम? राष्ट्रपती संसदेमध्ये येऊन बसतात का? हो, नाही. राष्ट्रपती जरी संसदेमध्ये येऊन बसत नसतील तरी सुद्धा राष्ट्रपती हे अत्यंत महत्वाचे भाग आहेत आपल्या संसदेचे. का? कारण की एखादं विधेयक जरी लोकसभेमध्ये पारित झाला, जरी राज्यसभेमध्ये पारित झाला, तरी तो विधेयक कायदा तेव्हाच बनतो जेव्हा राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतात. क्लिअर एवढा पॉइंट? ओके, परफेक्ट. मग हे झाल्यानंतर आपण एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ यामधील उपघटक पाहिले कोण कोण? हो, राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती हा कार्यकारी मंडळातील सदस्य सुद्धा आहे. गव्हर्नमेंटचे, सरकारचे सर्व जे काही कामं आहेत ती या राष्ट्रपतींच्या नावावरती चालत असतात. मग एखादा अग्रीमेंट आहे जे आपल्याला फॉरेन कंट्री सोबत साईन करायचं असेल, राष्ट्रपतींच्या नावावरती साईन होतो तो, ओके. त्यानंतर उपराष्ट्रपती, बरोबर. त्याशिवाय प्रधानमंत्री, त्यांनाच पंतप्रधान आपण म्हणत असतो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आहे आपलं मंत्रिमंडळ, राईट. आणि लास्ट ते म्हणजे आपले महान्यायवादी, अटॉर्नी जनरल. हे सर्व कशाचे भाग आहेत? हो, आपल्या कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. आणि मग राहिलं आपलं न्यायमंडळ ज्युडिशियरी, ज्यामध्ये येतं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय, राईट. इथपर्यंत पाहिलं. मग ह्या प्रत्येक घटकाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणजे काय? या 3 घटकांच्या प्रत्येक उपघटकाची माहिती घेत आहे म्हणजेच आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहोत. मग हे केंद्र शासनच्या लेवलवरती, ह्याच डायरेक्ट रेप्लिकेशन आपल्याला राज्य शासनच्या लेवलवरती सुद्धा पाहायला भेटत असतं, जे यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण एनी विच वेज करणारच आहोत. पहा, ओके. मग आता इथे आपलं आजचं मेन काम काय होतं? म्हणजे संसद या घटकामध्ये मेन काम काय होतं? हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांचा अभ्यास करणं,
मग मागच्या लेक्चरमध्ये लोकसभा आणि राज्यसभा याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे. मग लोकसभा किती सदस्य, मॅक्झिमम किती, ऍट प्रेझेंट किती, राज्यसभा मॅक्झिमम सदस्य ऍट प्रेझेंट किती आहेत, मॅक्झिमम किती असू शकतात, राईट. मग लोकसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व कसं, केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व कसं, नामनिर्देशित सदस्य असतात का, असतात तर किती, नसतील तर ते कधी कॅन्सल झालेलं आहे, कुठल्या घटना दुरुस्तीने कॅन्सल झालेलं आहे लोकसभेबद्दल. राज्यसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व कसं होतं, कुठल्या अनुसूचीमध्ये किती सीट्स दिलेले आहेत ते सांगितलंय, केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व कसं होत असतं, नामनिर्देशित सदस्य 12 आहेत, कोण नियुक्त करतं त्यांना, 12 सदस्यांना कुठल्या फील्ड मधनं नियुक्त केलं जात असतं, हे सर्व पाहिलं. मग लोकसभेचे जे हेड आहेत, ज्यांना लोकसभा सभापती म्हटलं जातं, स्पीकर ऑफ द हाऊस, त्यांच्याबद्दल माहिती घेतली. स्पीकर नंतर दुसऱ्या स्थानावरती येणार उपसभापती, डेप्युटी स्पीकर, त्यांच्याबद्दल पाहिलं आपण. मग आपले सध्याचे स्पीकर कोण हो, श्री ओम बिर्ला हे आहेत. उपसभापती आहे का सध्याला, आपल्याला नाही. मग सभापती उपसभापती दोन्ही रिक्त असतील तर कोण लोकसभेचं कामकाज पाहणार, सभापती आणि उपसभापती हे दोन्ही गैरहजर असतील तर सभेचे काम कोण पाहणार आहे, सर्व आपण पाहिलेलं आहे, राईट. सेम एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन राज्यसभेमध्ये आपण घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, नेहमी उपराष्ट्रपती असतात. मग आपले सध्याचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन हेच कोण आहेत सध्याचे राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा आहे. यांच्या आधी कोण होतं, श्री जगदीप धनकर हे होते, राईट. त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्यानंतर पुन्हा CP राधाकृष्णन यांना निवडून आपण उपराष्ट्रपती निवडलेला आहे, राईट. मग आता पहा, उपराष्ट्रपती कोण असतो, राज्यसभेचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष सुद्धा असतात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांची जागा रिक्त असेल तर काय होईल, अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोघं गैरहजर असतील तर कसं राज्यसभेचं कामकाज चालेल, हे सर्व आपण पाहिलं. मग राज्यसभेमध्ये कामकाज पाहण्यासाठी कुठले रूल्स आहेत, लोकसभेमध्ये कामकाज पाहण्यासाठी कुठले रूल्स आहेत, सर्व पाहिलेलं आहे. राज्यसभा लोकसभा डिटेलमध्ये पाहिलंय. राष्ट्रपती बद्दलची माहिती आपण यानंतर घेणारच आहोत, ओके. आता आपल्याला काय करायचंय, आपण संसदेचं कामकाज कसं चालतं, म्हणजे आता समजा हा हॉल आहे, या हॉलमध्ये समजा हा आपला संसद आहे, आपण येऊन बसलोय तिथे काय करण्यासाठी, विधेयक बनवण्यासाठी. मग याची प्रोसिजर काय, असं आहे का मी एक पान आणलं की धरा हा माझा विधेयक आले आणि याला पारित करा, असं चालतं का, नाही. प्रत्येक विधेयक पर्टिक्युलर प्रोसेसने जात असतो. विधेयक कोण आणत आहे त्याच्यावरती सुद्धा त्या विधेयकाचं इम्पॉर्टन्स डिपेंड असतं, राईट. विधेयक हे घटना दुरुस्तीचं सुद्धा असू शकतं, विधेयक हे मनी बिल सुद्धा असू शकतं, विधेयक हे प्रायव्हेट मेंबर्स द्वारे सुद्धा आणलं जाऊ शकतं, विधेयक हे एका मंत्र्याद्वारे सुद्धा आणलं जाऊ शकतं. याच्या बेसिसवरती डिफरन्सेस असतात. मग फक्त विधेयकाचंच काम होतं का हो संसदेमध्ये, तर नाही. नॉर्मली पहा डिबेट्स होतात, पाहिलं का कधी आपल्या, जर तुम्ही कधी टीव्ही पाहत असाल तर एक खूप महत्वाचं चॅनल आहे पहा, राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही म्हणून, ओके. आजतक वगैरे सोडून राज्यसभा लोकसभा टीव्ही पाहत जा, त्यावरती पार्लमेंट मधले जे डिबेट्स आहेत ते दाखवले जातात. ते पाहता येत नसतील तर युट्यूब तर एनी विच वेज आहेच तुम्हाला. डिबेट्स दाखवले जातात तिथे. मग मंत्री कसे डिबेट करतात, मग एक जण प्रश्न विचारत आहे, समोरचा मंत्री जो आहे त्याचं उत्तर देत आहे. मग हे प्रश्न विचारण्याची पद्धत असं आहे का हात वर केलं प्रश्न विचारले, नाही. त्याचं पर्टिक्युलर प्रोसेस आहे. मग मला प्रश्न विचारायचे तर प्रश्नाचे सुद्धा प्रकार असतात, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न. मग तारांकित प्रश्न असेल तर त्याचा कसं उत्तर दिलं जाईल, अतारांकित प्रश्न असेल तर त्याचा कसं उत्तर दिलं जाईल, हे सुद्धा महत्वाचं असतं. मे और मे नॉट तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकत नाही. आपण काय करायचंय, आपल्या सोयीने आपल्या परीने संसदेची डिटेल माहिती करून घ्यायची आहे. डिटेल म्हणजे एकदम आपल्याला लॉयर बनायचंय का, एकदम घुसायचंय का त्याच्यामध्ये, नाही. परीक्षेसाठी महत्वाची सर्व इन्फॉर्मेशन, ओके. एकही इन्फॉर्मेशन आपल्याकडनं सुटायला नाही पाहिजे, हे आपलं ध्येय, ओके. क्लिअर. जे लाईव्ह मध्ये विद्यार्थी असतील त्यांनी थंब द्यायचंय,
कळत असेल सांगायचं आहे, नसेल कळत तर ते सगळ्यात आधी सांगायचं आहे. ज्या पॉइंटला डाऊट येईल त्या पॉइंटला मला थांबून प्रश्न विचारायचा आहे. ओके, चल परफेक्ट. मग आता पहा, आपलं मेन उद्देश या दुसऱ्या लेक्चरमध्ये काय पाहणं आहे? संसदेचं कामकाज पाहणं आहे. लोकसभा, राज्यसभा, सगळे सभापती, अध्यक्ष, सगळं सगळं पाहिलं झालं ते ओके. हे तर प्रोसिजर आहे, संविधानामध्ये ते दिलेलं आहे. पण संसद चालते कशी? एक गाडी चालण्यासाठी ही स्टिअरिंग व्हील आहे, हे इंजिन आहे, हे इथं सीट आहे, इथं बसावं लागतं, हे त्याचं गेअर आहे, क्लच आहे, ऍक्सिलरेटर आहे, सगळं झालं हो. पण मेकॅनिझम काय आहे? असं आहे का की मी डायरेक्ट असं स्टेअरिंग व्हील इकडं तिकडं केलं आणि गाडी चालेल? नाही. प्रोसिजर आहे. मला आधी चावी लावावी लागते, सुरू करावं लागतं, क्लच दाबावं लागतं, हँडब्रेक सोडावं लागतो, राईट? त्याच पद्धतीने संसदेचा काम आहे. आधी काय करूया आपण? संसदेमध्ये जे काही महत्वाचे वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार आहेत ते समजून घेऊयात. ओके, आता पहा, संसदीय कामकाजाच्या पद्धती आपल्याला अभ्यासायचं आहे. पहा, संसदाचा कामकाज एका लयामध्ये होत असतो, राईट? काही तास एका गोष्टीसाठी, मग ब्रेक, मग काही वेळ दुसऱ्या गोष्टीसाठी, काही क्वेश्चन आवर असतील, मग प्रश्न विचारायचं काम असेल, किंवा मग बजेट सेशनच्या वेळी वेगळा रुटीन असतो. ओके, इन जनरल संसदेच्या कामकाजाच्या पद्धती कशा प्रकारच्या असतात पाहून घ्या. सगळ्यात पहिलं असतो प्रश्नोत्तराचा तास, त्याला क्वेश्चन आवर असं म्हटलं जातं. ओके, प्रत्येक संसदीय बैठकीचा हा पहिला तास असतो, राईट? पहिला तास क्वेश्चन आवर नावातच आहे. प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय? मी प्रश्न विचारणार, मंत्रीने उत्तर द्यायचं. काहीही प्रश्न असू दे, प्रश्न म्हणजे काही म्हणजे आउट ऑफ नोवेअर काही नाही, ते लिहिलेले असतात, तारांकित अतारांकित प्रश्न, त्यातलंच प्रश्न विचारावं लागतं, राईट? मग ते प्रश्न विचारले जातील, त्याचे उत्तर भेटतील. हा पहिली बैठक बसणार आहे संसदेची. या क्वेश्चन आवर बद्दलची जी काही माहिती आहे ही संविधानामध्ये आहे का? अजिबात नाही. पुढे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची माहिती संविधानामध्ये आहे का? आता फॉर एक्झाम्पल हा 0 प्रहार, 0 आवर, याची माहिती संविधानामध्ये आहे का? नाही. हे आपल्या रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये लिहिलेलं आहे. 0 प्रहार तर तिथे सुद्धा नाहीये. समजा प्रश्नोत्तराचा तास, याची माहिती आपल्या रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये. रूल्स ऑफ प्रोसिजर कोणाचे? तुमचे माझे नाही, लोकसभा आणि राज्यसभेच्या रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये दिलेला आहे. रूल्स ऑफ प्रोसिजर नावातच रूल्स. कशाचे? प्रोसिजरचे. कुठले? संसदेचं जे काही कारभार आहे ते ज्या प्रोसेसमध्ये चालेल त्याच्या नियमावलीमध्ये हे सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता पहा, प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जे मी प्रश्न विचारणार आहे, राईट? मग ते 3 प्रकारचे असू शकतात. पहिले आहेत तारांकित प्रश्न. तारांकित, स्टार्ड क्वेश्चन. ओके, मग जर काही प्रश्न स्टार्ड असतील, तारांकित केलेले असतील, महत्वाचे असतात ते प्रश्न, या प्रश्नांचं उत्तर देताना समोरच्या मंत्रीला मला तोंडी उत्तर द्यावे लागते. ओके, जर प्रश्न तारांकित असेल तर मला तोंडी उत्तर द्यावं लागतं. आणि अशा या तारांकित प्रश्नाच्या वेळी मी, समजा मी आहे, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मला उत्तर देत आहात, मी तुम्हाला माझा तारांकित प्रश्न विचारला. ओके, प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही XYZ उत्तर दिलं, त्यावरती प्रश्न मी करू शकते, म्हणजे पुन्हा एकदा क्वेश्चन विचारू शकते त्याच्याशी संबंधित. ओके, पुन्हा क्वेश्चन विचारण्याचा, सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा मला अधिकार असतो. पण अतारांकित प्रश्नामध्ये म्हणजे अनस्टार्ड क्वेश्चन, अतारांकित प्रश्नांमध्ये मला उत्तर समोरच्या मंत्रीकडनं लेखी भेटते आणि त्यावेळी मला सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारायचा अधिकार नसतो. मी एक्स्ट्राचे क्वेश्चन विचारू शकत नाही. माझा अतारांकित प्रश्न गेला, त्यावरती लेखी उत्तर आलं, मला ते वाचायचंय आणि शांत बसायचंय. मी पुन्हा नाही विचारू शकत की बाबा मंत्री साहेब असं का म्हणून. नो, मला विचारायचं असेल पुन्हा एकदा त्याच प्रोसिजरने मला जावं लागेल. ओके, आणि तिसरं आहे अल्प सूचना प्रश्न, ज्याला सुद्धा तोंडी उत्तरे दिली जाऊ शकतात.
ओके, आणि याला सप्लिमेंटरी क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. 3 प्रकार सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त जायचं नाही. सरळ सेवेमध्ये आजपर्यंत तरी एवढ्या खोलमध्ये प्रश्न आलेले नाहीयेत. ओके, चल. क्वेश्चन आवर नंतरचा जो तास असतो तो असतो 0 आवर, 0 प्रहाराचा कालावधी. राईट, यामध्ये हा जो काळ आहे कुठला आहे? प्रश्नोत्तराचा तास आणि अजेंडा यांच्यामधला काळ आहे. अजेंडा म्हणजे काय? अजेंडा ऑफ द डे, की आता समजा बजेटसाठी गोळा झालेत, हे बजेट मधला आणि क्वेश्चन आवर मधला या दोन्ही मधला जो टाइम पिरियड आहे तो असतो 0 प्रहाराचा काळ. त्यावेळी जे मनात येईल ते डिस्कस करता येईल. मनात येईल म्हणजे डिस्कस करता येईल याचा अर्थ काय? की बाबा अशी गोष्ट जी सार्वजनिक महत्वाची आहे, त्याला असं पर्टिक्युलर नोटीस दिली गेलेली नाहीये, असा प्रश्न, अशी डिस्कशन या 0 आवर मध्ये होऊ शकतात. असा हा 0 आवर भारताशिवाय इतरत्र कुठेच आढळत नाही. 0 आवर हे कम्प्लिटली इंडियन इनोव्हेशन आहे. ओके, डिरेक्ट क्वेश्चन इथनं फॉर्म होऊ शकतो. 0 आवर इज कम्प्लिटली अन इंडियन इनोव्हेशन. मग त्यानंतर होतो अजेंडा. जे काही अजेंडा आहे, हिवाळी, पावसाळी, बजेट सेशन, जे काही अधिवेशन असतील, डिस्कशन होणार, सगळे बाकी आपले घरला जाणार. आता आहे मोशन्स, ज्यांना प्रस्ताव म्हटलं जातं. पहा, प्रस्तावांचे सुद्धा विविध प्रकार असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, मोशन म्हणजे काय, प्रस्ताव म्हणजे काय? सार्वजनिक महत्वाच्या विषयावरील चर्चासाठी मी एखादा प्रस्ताव मांडलेला आहे. मग स्त्रियांची स्थिती या पद्धतीची सुधारायला पाहिजे, किंवा दिल्लीचं AQI सुधारण्यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे. मोशन. ओके, मग हे मोशन्स जे आहेत, प्रस्ताव जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. कटौती प्रस्ताव त्यापैकी सर्वात पहिला. कटौती प्रस्ताव, क्लोजर मोशन म्हणजे काय? समजा एखादा प्रस्ताव मी सभेपुढे मांडलेला आहे, त्यावरती भरपूर डिस्कशन झालेलं आहे, आणि आता डिस्कशनची हद्द पार झालेली आहे. असं की 10-12 दिवस झालं त्या एकाच मोशनवरती डिस्कशन होत आहे. शेवटी कदरून काय केलं जाऊ शकतं? ते पूर्ण जे बिल आहे किंवा विधेयक आहे ते घ्यायचं, तो प्रस्ताव घ्यायचा, आणि त्यावरती सगळ्यांना विचारायचं, बाबा आपण भरपूर डिस्कशन केलेलं आहे, तुम्हाला मंजूर असेल हो म्हणा, मंजूर नसेल नाही म्हणा, आणि डिरेक्ट त्या प्रस्तावाला क्लोजर भेटतं. कटौती, कट केलं जातं, संपवलं जातं, वन्स अँड फॉर ऑल. ओके, मग आता सभागृहामध्ये सुरू असलेल्या विषयावरील चर्चा मध्येच समाप्त करण्यासाठी हा जो प्रस्ताव आहे हा मांडला जात असतो. ठीक आहे, चल. त्यानंतर पहा, आपल्याला महत्वाचे आणखीन प्रस्ताव पाहायचे आहेत. सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवर सदनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध साधने वापरली जातात, विविध प्रस्ताव वापरले जातात, ठराव वापरले जातात. ते आपण एक एक करून पाहूया. सर्वात पहिलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे स्थगन प्रस्ताव. स्थगन प्रस्ताव, एडजर्नमेंट मोशन म्हणजे काय? काय आहे याचा अर्थ? अर्जंट, एकदम तातडीचा आहे, अर्जंट आणि सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या विशिष्ट बाबीकडे सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी हा जो अडजर्नमेंट मोशन आहे हा आणला जाऊ शकतो एका सभेमध्ये. परंतु व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, हे स्थगन प्रस्ताव आणण्याचा अधिकार केवळ लोकसभेला आहे. स्थगन प्रस्ताव राज्यसभेमध्ये आणला जाऊ शकत नाही. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर असेल ओके म्हणा, नसेल प्रश्न विचारा प्लीज. ओके, चल. नेक्स्ट आहे लक्षवेधी प्रस्ताव, कॉलिंग अटेन्शन मोशन. कशासाठी? सिमिलर, तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या विषयावर मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांच्याकडून खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी कॉलिंग अटेन्शन मोशन आणलं जाऊ शकतं. मग काय होतं, कधी कधी जे सत्ताधारी मंत्री आहेत ते कधी कधी भटकून जाऊ शकतात. जे कामाचं आहे त्यावरती बोलत नाही, ज्यावरती पूर्ण देशाचे हाल होत आहेत त्यावरती विचार केलं जात नाही. अशा वेळी जे काही बाकीचे मंत्री आहेत किंवा मग बाकीचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते एक कॉलिंग अटेन्शन मोशन आणू शकतात, ज्यामध्ये काय, ते मंत्र्यांना सांगत आहेत की बाबा तुम्ही जे काही काम करत आहात त्यापैकी महत्वाचं काम या प्रस्तावामध्ये आहे, तुमचं जो लक्ष आहे तो इथे वेधायला पाहिजे, इथे तुमचं लक्ष द्या, इथे आम्हाला सांगा कशा पद्धतीने
तुम्ही काम करणार लक्षवेधी प्रस्ताव, कॉलिंग अटेन्शन मोशन. ओके, आता नेक्स्ट पहा. हे जर सार्वजनिक हितासाठीचे. त्यानंतर मंत्रिमंडळावर निंदा करण्यासाठी सुद्धा अनेक साधने दिली गेलेली आहेत. पहिलं आहे प्रिव्हिलेज मोशन, हक्कभंग प्रस्ताव. मग काय असतं हक्कभंग प्रस्ताव? एखाद्या मंत्र्याने सदनातील चर्चेदरम्यान चुकीचे किंवा अपूर्ण माहिती सांगितल्यास त्या मंत्र्याविरोधात हा हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो. मग एखादा मंत्री आहे, जल विभाग, लेटेस्ट से, काहीच त्याला हायपोथेटिकल एक्झाम्पल देत आहे, काहीच त्याला जोडू नका. जल विभागा संबंधीची माहिती एखाद्या मंत्र्याकडनं घ्यायची होती. त्याने काय केलं, वरवरची माहिती दिली, सांगितलं की हा गंगा एकदम क्लीन झालेली आहे, यमुना एकदम क्लीन झालेली आहे, किंवा मग आपण इनलँड वॉटरवे मध्ये हे काम करत आहोत, आपण आपलं पोल्युशनचं हा डेटा आहे, हे आहे, ते आहे, सर्व अचूक माहिती दिली किंवा सर्व चूक माहिती दिली किंवा पूर्ण अपूर्ण माहिती दिलेली आहे. अशा वेळी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बाकीचे मंत्री, बाकीचे जे अपोजिशन्स आहेत ते काय आणू शकतात, हक्कभंगाचा प्रस्ताव आणू शकतात. का? कारण की बाबा तुम्ही जल विभागाचे मंत्री आहात, तुम्हाला सर्व माहिती पाहिजे, तुमचा हक्क आहे तो, परंतु तुम्ही त्या हक्काचं भंग केलेला आहे, तुमच्याकडे असणाऱ्या प्रिव्हिलेजचं तुम्ही भंग केलेला आहे, म्हणून तुमच्या विरोधात हा प्रस्ताव आणला जात आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड महत्वाचा आहे निंदव्यंजक ठराव, सेन्शोर मोशन. यामध्ये काय होतं पहा, नीट लक्षात घ्या. विशिष्ट कृती केली नसल्यास, जबाबदारीचे योग्य पालन केले नसल्यास हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. मग एखाद्या मंत्री विरुद्ध किंवा मंत्रिमंडळाविरुद्ध सेन्शोर मोशन आणलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची साधने आहे अविश्वासाचा ठराव, नो कॉन्फिडन्स मोशन. ओके. कलम 75 पोटकलम 3 नुसार मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला उत्तरदायी असतं. मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर संयुक्तरित्या कोणाला जबाबदार आहे, त्यांना जे काही प्रश्न विचारू शकतो, कोण विचारू शकतं, लोकसभा विचारू शकतं. मग लोकसभेमध्ये त्यांची काय पाहिजे, मेजॉरिटी पाहिजे, लोकसभेचं त्यांना नेहमी सपोर्ट पाहिजे. हा जर सपोर्ट त्यांच्याकडनं काढण्यात आला, लोकसभेने मंत्रिमंडळावरती अविश्वास जर दाखवला, अविश्वासाचा ठराव जर त्यांच्यावरती पारित झाला, तर या मंत्रिमंडळाला पंतप्रधानासहित काय करावं लागेल, राजीनामा द्यावा लागत असतो. ओके. मग आता पहा, लोकसभेत मंत्रिमंडळात बहुमताचा पाठिंबा असावा लागतो, पण 50 सदस्यांच्या ठरावाने जर हा अविश्वासाचा ठराव पारित, हा ठराव आणावा लागतो. ही तरतूद जी आहे ती घटनेमध्ये नसून लोकसभांच्या नियमांमध्ये दिलेली आहे. असा हा ठराव जर का पारित झाला तर पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाला रिझाईन करावं लागू शकतं. हा नियम लोकसभेच्या नियम 198 मध्ये दिलेला आहे. आतापर्यंत जवळपास 28 वेळा अविश्वासाचा ठराव वापरला गेलेला आहे. सर्वाधिक वेळा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये 15 वेळा वापरला गेलेला आहे. तर सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये 2दा हा अविश्वासाचा ठराव आणण्यात आलेला आहे. ओके. कधी कधी 2018 मध्ये आणि 2023 मध्ये. ठीक आहे. चल, नेक्स्ट इन्फॉर्मेशन घेऊया. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं एक आहे अविश्वासाचा प्रस्ताव, ज्यामध्ये मंत्रिमंडळाला रिझाईन करावं लागू शकतं. दुसरा आहे निंदाव्यंजक प्रस्ताव, ज्यामध्ये मंत्रीने काही चुकीचं काम केलं तर त्यांच्या विरोधामध्ये आणलं जाऊ शकतं. मग या दोघांमध्ये फरक काय हो, लेट अस अंडरस्टँड. अविश्वासाचा ठराव हा स्वीकारायचा अधिकार फक्त लोकसभेला असतो, पण निंदाव्यंजक जो प्रस्ताव आहे तो स्वीकारायचा अधिकार दोन्ही सदनाला असतो, लोकसभा सुद्धा आणि राज्यसभा सुद्धा. क्लिअर? मग अविश्वासाचा प्रस्ताव यामध्ये कारण सांगण्याची गरज नाही. लोकांना, बाकीचे जे काही ठराव आणणारे लोक आहेत त्यांना सांगायची गरज नाही की ते अविश्वासाचा प्रस्ताव का आणत आहेत, ते काहीच कारण सांगायची गरज नाही. पण सेन्शोर मोशन मध्ये तसं नाहीये. निंदाव्यंजक प्रस्तावामध्ये कारण सांगावं लागतं. पहा, नेहमी अविश्वासाचा ठराव हा मंत्रिमंडळाच्या विरोधात येत असतो. असं नाही की एका मंत्रीच्या विरोधामध्ये अविश्वास दाखवलाय, सगळ्यांच्या विरोधामध्ये येणार. पण
निंदाव्यंजक प्रस्ताव हा केवळ एका मंत्र्याच्या विरोधामध्ये किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये आणला जाऊ शकतो. मग अविश्वासा ठराव मध्ये लोकसभेचा विश्वास तपासण्यासाठी हा अविश्वासाचा ठराव आणला जातो, पण निंदाव्यंजक ठराव हा मंत्रिमंडळाच्या धोरणांवर टीका करण्यासाठी आणला जातो. इथे आता मेजर डिफरन्स दोनांमधनं या लास्ट पॉइंटने क्लिअर होतो काय, की जर का अविश्वासाचा ठराव पारित झाला, राईट, पास झाला, अशा वेळी पंतप्रधान आणि बाकीच्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. पण सेन्शर मोशन निंदाव्यंजक प्रस्ताव जर का पारित झाला, इट इज नॉट नेसेसरी की जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत ते रिझाईन करतील. नॉट एट ऑल नेसेसरी. ते राजीनामा देण्याची त्यांना गरज नाही. ओके, क्लिअर. अविश्वासाचा प्रस्ताव आणि निंदाव्यंजक प्रस्ताव दोघांमधील फरक. आतापर्यंत आपण मोशन्स पाहिले. आता आपण पाहूया ठराव, रेझोल्युशन्स. ओके, ठरावाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. फक्त ही एवढी माहिती सुद्धा सफिशियंट आहे, याच्या डिटेलिटीज मध्ये जायची गरज नाही. ठराव पहा, पहिला आहे खासगी सदस्यांचा ठराव, नावाचंच आहे प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन. प्रायव्हेट म्हणजे असे व्यक्ती जे गव्हर्नमेंट मिनिस्टर्स नाहीये, राईट, मिनिस्टर्स नाहीयेत बेसिकली, ते झाले प्रायव्हेट मेंबर. प्रायव्हेट मेंबर कोण असतात ह्याची डिटेलिटी मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे. जर प्रायव्हेट मेंबरला कुठला रेझोल्युशन, कुठला ठराव आणायचा असेल तर 1/8 शुक्रवारी दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा ठराव हा डिस्कस केला जात असतो. गव्हर्नमेंट ठराव, रेझोल्युशन, सरकारी ठराव हा सोमवार ते गुरुवार कधीही चर्चा होऊ शकते त्यावरती, राईट. इथे पहा 1/8 शुक्रवारी, पण दुपारच्या सत्रातच, आफ्टर लंच ब्रेक ओनली. ओके, आणि नंतर आहे वैधानिक ठराव, स्टॅट्युटरी रेझोल्युशन. हा मंत्रीही मांडू शकतो किंवा खाजगी सदस्यही मांडू शकतो. ठीक आहे, हे झाले काय आपले रेझोल्युशनचे प्रकार. आता पहा खाजगी आणि जसे रेझोल्युशन्सचे प्रकार आहेत त्याच पद्धतीने बिलांचे सुद्धा प्रकार आहेत, विधेयकांचे प्रकार आहेत. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, पहा, जसे आपण रेझोल्युशन, ठरावांचे प्रकार पाहिले, मोशन्सचे प्रकार पाहिले, त्याच पद्धतीने विधेयकाचे सुद्धा प्रकार असतात. एक असतं सार्वजनिक विधेयक, ओके, आणि दुसरं असतं खाजगी विधेयक. सेम डिफरन्स, नथिंग डिफरंट इन इट. सार्वजनिक विधेयक हे जे मंत्री आहेत हे संसदेमध्ये मांडत असतात. खाजगी विधेयक खाजगी सदस्य मांडणार आहेत, राईट. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला उदाहरण द्यायचंच असेल तर जर आपले जे होम मिनिस्टर आहेत, ओके, श्री अमित शहा, किंवा आपले फायनान्स मिनिस्टर आहेत श्रीमती निर्मला सीतारामन, यांनी जर कुठला विधेयक आणला तो काय असणार, तो एक सार्वजनिक विधेयक असणार. ओके, पब्लिक बिल किंवा गव्हर्नमेंट बिल ज्याला आपण म्हणणार. आणि जर का समजा जे अपोजिशन लीडर आहेत श्री राहुल गांधी यांनी जर का एखादा विधेयक आणलं, त्याला आपण प्रायव्हेट मेंबर बिल म्हणणार किंवा प्रायव्हेट बिल म्हणणार, खाजगी विधेयक. ठीक आहे, चल. मग सरकारी धोरणे प्रदर्शित केली जातात सार्वजनिक विधेयकामध्ये, तर खाजगी विधेयकांमध्ये सार्वजनिक मुद्द्यांवरती तर असतंच, सार्वजनिक मुद्दे तर दाखवलेच असतात, पण त्याऐवजी सार्वजनिक मुद्द्यांबाबत विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे प्रदर्शित करण्यासाठी हे खाजगी विधेयक आणले जात असतात. पहा, याचं ज्वलंत उदाहरण आत्ताच राईट टू डिस्कनेक्ट बिल आहे. पहा, जर तुम्ही करंट अफेअर्स फॉलो करत असाल त्यामध्ये झाले हे राईट टू डिस्कनेक्ट बिल. ठीक आहे, ओके. सार्वजनिक विधेयक जे आहे ते पारित होणं तुलनेनं सोपं आहे. का? कारण की ऑब्व्हियसली ज्याची सरकार त्याचेच विधेयक असणार. ऑब्व्हियसली ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांचेच विधेयक पारित होणार. असं थोडी आहे की खाजगी विधेयक पारित होऊ देतील. खूप कमी चान्सेस मध्ये, ऍज फार एज आय रिमेंबर 1970 मध्ये लास्ट बिल होता जो प्रायव्हेट बिल पास झालेला आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द इयर, बट युजली खाजगी विधेयक पारित होत नाहीत, राईट. पारित होणं तुलनेनं अवघड असतं हे. ठीक आहे. आणि सार्वजनिक विधेयक जर मांडायचं असेल 7 दिवसांची पूर्व सूचना देणं गरजेचं असतं. पण पहा, खाजगी विधेयक मांडायचं असेल तर मिनिमम 1 महिन्याची पूर्व सूचना देणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. हे तर झाले खाजगी विधेयक आणि सार्वजनिक विधेयक यामधील फरक. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये विचारायचं आहे.
ओके, चल चला आता फाईन. हे आपण विधेयकाचे प्रकार पाहिले, सर्व ठरावाचे प्रकार पाहिले, प्रस्तावाचे प्रकार पाहिले, झालं सगळं झालं. आता मला मॅडम सांगा की विधेयक आणतंय कसं, विधेयकावरती चर्चा कशी होतीये, विधेयक पुढं कसा सरकला जातोय, विधेयक कायदा कसं बनत आहे हे सांगा. तीच प्रोसेस आता आपल्याला पाहायची आहे. आपण संसदेत मांडलेले जे विधेयक आहेत कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ते पुढे जातात ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके, हे इग्नोर करा इथपर्यंत. सर्वसाधारण विधेयक पहा कशा पद्धतीने पारित होतो. सर्वसाधारण विधेयक जो आहे असा विधेयक जो वित्तीय विषयाशी संबंधित नाहीये, पैशाशी काही घेणं देणं नाहीये, त्याला आपण जनरल बिल म्हणणार. प्रत्येक बिल जो आहे तो काही टप्प्याने जात असतो. जनरल बिल जो आहे तो संसदेत 5 टप्प्याने जाणार. ठीक आहे. पहिला टप्पा काय, पहिलं वाचन. कोणत्याही सभागृहात प्रथम प्रस्तुत करता येतं, मात्र त्यापूर्वी सदनाची संमती घ्यावी लागते. नीट लक्ष घ्या. जर मला जनरल बिल आणायचंय, ओके, फॉर एक्झाम्पल काय, लेट अस से मुलींच्या लग्नाचं वय 18 पासनं समजा 25 करायचंय किंवा 21 करायचंय, हा जनरल बिल आहे. हा लोकसभेतही येऊ शकतो, हा राज्यसभेतही येऊ शकतो. नॉट ॲट ऑल नेसेसरी की ओके माफ करा घटना दुरुस्ती होईल, बट स्टील इट्स अ जनरल बिल आपण धरूया, किंवा एक नॉर्मल जनरल बिल घेऊया. फॉर एक्झाम्पल लेट अस से शाळांना सुट्टी, ओके, शाळांना फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस सुट्टी असतील, असा जनरल बिल आलेला आहे. ठीक आहे. असा जनरल बिल कुठल्याही सभागृहात येऊ शकतो, लोकसभेमध्ये सुद्धा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा. ओके, असा येण्यापूर्वी त्या सदनाची संमती घ्यावी लागते. म्हणजे स्पीकर साहेबांना, अध्यक्ष साहेबांना विचारा की बाबा असं असं आम्हाला बिल आणायचं आहे. दॅट इज ओनली द परमिशन यू नीड. जनरल बिल मध्ये राष्ट्रपतीची संमती गरजेची आहे का, नाही. 1 लाइनर क्वेश्चन येतात तुम्हाला, नोट करा पॉइंट. जनरल बिलच्या वेळी राष्ट्रपतींची संमती आवश्यक नाही. हे पण पॉइंट लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट धन विधेयक जो बिल असतो, धन विधेयक जो असतो ते आणण्यापूर्वी मात्र राष्ट्रपतींची संमती गरजेची असते. क्लिअर? ओके, परफेक्ट. पहिलं वाचन कोणत्याही सभागृहात प्रथम प्रस्तुत करता येतं, सदनाची संमती घ्यायची आहे. पहिला वाचनाची जे टप्पा आहे तो वगळला सुद्धा जाऊ शकतो जर या सदनामध्ये न आणता त्या पर्टिक्युलर विधेयकाला ऑफिशियल गॅझेट मध्ये पब्लिश केलं तर. राईट, जसं आपल्या शाळेचं वगैरे किंवा कॉलेजेसचं मॅगझिन असते पहा, त्याच पद्धतीने हा गॅझेट असतो आपल्या राष्ट्राचा, राईट, आपल्या सरकारचा. या गॅझेटमध्ये जर एखादं बिल छापलं गेलं तर त्याला सदनामध्ये प्रस्तुत करण्याची गरज नाहीये ऑफिशियली. ओके, एखादा जर बिल आता आलेला आहे सदनामध्ये, मग त्यावरती दुसरं वाचन किंवा सेकंड रीडिंगची प्रोसेस सुरू होणार. विधेयक निश्चित केलेल्या ज्या काही दिवशी विचार विनिमयासाठी घेऊ शकतो. मग ज्या दिवशी निश्चित केलेला आहे सभापतीने किंवा अध्यक्षाने, त्या दिवशी तो विधेयक डिस्कशनसाठी घेतला जाईल. राईट. मग अशा या डिस्कशन वेळी त्या पर्टिक्युलर विधेयकासोबत 2-3 गोष्टी होऊ शकतात. एक तर त्यावरती आणखी डिटेलमध्ये डिस्कशन करण्यासाठी सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं जाऊ शकतं की बाबा आता मुलांची शाळा 3 दिवस बंद ठेवायची, 4 दिवस सुरू ठेवायची, 3 दिवस बंद ठेवायची, यावरती चर्चा करायला पाहिजे. सिलेबस कसा कम्प्लीट होणार, एक्झाम्स कशी होणार वगैरे वगैरे, म्हणून ही डिटेल चर्चा करण्यासाठी एका कमिटीकडे, समितीकडे पाठवलं. ऑप्शन 1 तो होऊ शकतो. किंवा समजा दोन्ही राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये मतभेद होत आहे. राज्यसभा म्हणते नाही 4 दिवस सुट्टी द्या, लोकसभा म्हणते नाही 3 दिवसच बस झालं, उलट कमी करा. दोघांमध्ये काही मेळच लागत नाहीये. अशा वेळी हे दोन्ही सभा सोबत येऊ शकतात, एक संयुक्त बैठक बसवू शकतात आणि संयुक्त समितीकडे हे गोष्ट पाठवली जाऊ शकते. ओके, माफ करा, संयुक्त बैठक नाही, संयुक्त समिती. राईट, संयुक्त समितीकडे एक तर लोकसभा आपल्या सिलेक्ट कमिटीकडे पाठवेल, नाही तर लोकसभा आणि राज्यसभा मिळून एका समितीकडे पाठवेल. ठीक आहे, जॉईंट मीटिंग नंतर येणार आहे. फाईन. नाही तर लोकमत आजमावण्यासाठी विधेयक हा प्रस्तुत केला जाऊ शकतो. जनतेलाच विचारलं की बाबा पहा, सांगा जनता, आपल्याला सुट्टी पाहिजे 3 दिवस की नाही पाहिजे. ठीक आहे. मग हे सर्व झाल्यानंतर, कंप्लीट त्यावरती डिस्कशन झाल्यानंतर काय होतं पहा,
तिसऱ्या वाचनाचा टप्पा येतो. यावेळी संपूर्ण जो विधेयक आहे तो मतास टाकला जातो. मत घेतलं गेलंय त्यावरती की बाबा होकार द्यायचाय की नाकार द्यायचाय. तिसऱ्या टप्प्याच्या वेळी कुठलेच चेंजेस करता येत नसतात. जे काही चेंजेस करायचे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये करा गपचूप. ठीक आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण विधेयक संमत करावे की असंमत करावे यापुरतीच चर्चा होते, त्या व्यतिरिक्त चर्चा होणार नाही. मग तिसरं वाचन झालं, समजा लोकसभेमध्ये हा जो विधेयक आहे हा आणला गेलेला आहे, तिसरं वाचन झालं की मग हा विधेयक लोकसभेमध्ये पारित झाला, संमत झाला, तिथून मग हा पाठवला जाणार राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये सुद्धा ही सेम प्रोसिजर होणार. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, संमती, सगळं. एकदा जर का राज्यसभेमध्ये सुद्धा सर्व काम झालं की मग हे विधेयक संमतीसाठी राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलं जाईल. ओके, मग राष्ट्रपतीची संमती कलम 111 नुसार मिळत असते. मग यामध्ये सुद्धा राष्ट्रपतींच्या हातामध्ये सुद्धा पॉवर आहे. इट्स नॉट अ जोक. ते एक कॉन्स्टिट्यूशनल फिगर आहेत. राज्यघटनेचे एक प्रकारे आपण राज्यघटनेअंतर्गत त्यांना प्रमुख स्थान दिलेलं आहे, बरोबर. मग त्यांना कलम 111 नुसार त्यांना पॉवर दिलेत. काय? पहिलं, जो काही विधेयक येत आहे त्याला संमत करून टाका, अग्रीड, नो प्रॉब्लेम, देऊन टाका सुट्टी. दुसरं, जे काही विधेयक येत आहे त्याला संमती देणं राखून ठेवलं जाऊ शकतं की ठीक आहे विचार करू बघू, काही कामच केलं नाही त्यावरती, ठीक आहे, संमती देणं राखून ठेवलं नाही. तिसरं ऑप्शन काय आहे, याला काहीच काम करायचं नाही, संमती देतोय म्हणायचं नाही, संमती देणार नाही म्हणायचं नाही, पाहतो काम करतो म्हणायचं नाही, काहीच नाही, तसंच ठेवायचं, येऊन ड्रॉवर मध्ये पडलं ते बिल. ठीक आहे. आणि चौथं काय की एखादं आलेलं जे काही विधेयक आहे ते राष्ट्रपती काय म्हणतील की बाबा मला वाटत आहे ही 3 दिवसाची सुट्टी जरा एक्स्ट्रा झालेली आहे, तुम्ही काय करा, ह्याला पुन्हा एकदा विचारासाठी घ्या तुमच्याकडे. मग हा विधेयक पुन्हा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पाठवला जातो. पुन्हा दोन्ही सभेमध्ये चर्चा होत असते. मग लोकसभा त्याला जर म्हटली की नाही आम्हाला असंच पाहिजे, 3 दिवसाची सुट्टी पारित करा, राज्यसभा पण म्हटली की ठीक आहे आम्हाला असंच पाहिजे, याला पारित करा. मग अशा वेळी पुनर्विचारानंतर जो काही बिल आलेला आहे या बिलाला मग राष्ट्रपतींना 100% 100% कंपल्सरीली संमती द्यावीच लागत असते. ठीक आहे, पुनर्विचारासाठी विधेयक सभागृहाकडे परत पाठवू शकतो व तो पुनर्विचारानंतर संमती करावंच लागत असते. हे व्हीटो पॉवर्स आहेत. कलम 111 नुसार काय वापरले तो त्यांनी, व्हीटो पॉवर, ऍब्सोल्यूट पॉवर, सस्पेन्सिव्ह पॉवर, पॉकेट व्हीटो. ही व्हीटो पॉवर जी आहे, नकाराधिकार ज्याला म्हटलं जातं, हे आपण राष्ट्रपतीच्या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, मग आता पहा, मी तुम्हाला काय म्हणलेलं की 5 टप्प्यांमध्ये जातं एखादं जनरल बिल. समजा एखाद्या बिलावरती राज्यसभा झालं, लोकसभा झालं, राज्यसभाने काहीतरी चेंजेस म्हटले, लोकसभाने त्याला मान्य नाही केले, लोकसभा काहीतरी चेंजेस म्हणणार, राज्यसभा काहीतरी चेंजेस म्हणणार, हे दोघांमध्ये चेंजेस चालू आहेत, दोन्हीही सभागृह एका मतावरती येत नाहीयेत. अशा वेळी एक संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते कलम 108 अंतर्गत. माफ करा, आय एम सो सॉरी. कलम 108 अंतर्गत एक संयुक्त बैठक बोलवली जाऊ शकते. कशासाठी हो? कोंडी सोडवण्यासाठी. कोण बोलवणार? तुम्ही, मी नाही, राष्ट्रपती. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला? दिले 4 ऑप्शन, चुकायचं नाही, सभापती नाही द्यायचं, पंतप्रधान नाही द्यायचं, राष्ट्रपतींकडे कंप्लीट पॉवर आहे संयुक्त बैठक बोलवण्याचा कलम 108 अंतर्गत. अशा या संयुक्त बैठकीचा जो अध्यक्ष आहे तो लोकसभेचा सभापती असत असतो, राईट. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इन आर केस ऍट प्रेझेंट असं जर कुठली जॉईंट मीटिंग झाली तर त्याचे अध्यक्ष कोण असणार? श्री ओम बिर्ला हे असणार. ओके, जस्ट अ सेकंड. पण समजा काही कारणास्तव श्री ओम बिर्ला हे उपस्थित नाहीयेत, अशा वेळी अशा या संयुक्त बैठकीचे जे अध्यक्ष आहे ते उपसभापती असतील. पण आपल्याला माहितीये की आता आपल्याकडे उपसभापती पण नाहीयेत, निवडलेलेच नाहीयेत. अशा वेळी आता तुम्ही म्हणताल की बाबा लोकसभेचे सभापती उपसभापती झालं, आता बसवा राज्यसभेच्या अध्यक्षाला अध्यक्ष म्हणून. नाही जमणार. का? आठवा
काय सांगितलं होतं मी, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती संसदेचे सदस्य असतात का? राज्यसभेचे सदस्य असतात का? नसतात. जर ते सदस्य नसतील तर अशा बैठकीमध्ये नाही बसू शकत, ते त्यांच्याकडे पावरच नाहीये. मग जर का लोकसभेचे सभापती, लोकसभेचे उपसभापती दोन्हीही हजर नसतील, अशा वेळी अशा या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण धारण करेल? हो, राज्यसभेचे उपाध्यक्ष धारण करतील. राज्यसभेच्या अध्यक्षाला 0 पॉवर आहे तिथे. का? कारण की ते संसदेचे सदस्य नाहीत. ठीक आहे. जर का राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा हजर नाहीत, अशा वेळी उपस्थित असलेले कोणतेही सदस्य याला अध्यक्ष, या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष गणलं जाऊ शकतं किंवा बसवलं जाऊ शकतं. आता पहा, धन विधेयकासाठी आणि घटना दुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये. जनरल बिल असेल, जनरल डिस्कशन करायचं आहे, संयुक्त बैठक बोलवा. मनी बिल साठी आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटसाठी ही संयुक्त बैठक बोलवता येणार नाही, असं कलम मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. 1950 पासून आतापर्यंत 3 संयुक्त बैठका झालेल्या आहेत. कुठल्या कुठल्या संबंधी? हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, बँकिंग सेवा आयोग रद्द विधेयक 1977 आणि दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. हे 3च जॉईंट सिटिंग्स आपल्याकडे आतापर्यंत झालेले आहेत. पहा, आतापर्यंत आपण जनरल बिलाबद्दलची माहिती घेतलेली आहे. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बद्दल आपण कलम 368 मध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. आता आपण पाहूया धन विधेयकाबद्दल. कलम 110 अंतर्गत धन विधेयक, ज्याला मनी बिल असं म्हणलं जातं, त्याची माहिती दिलेली आहे. राईट. मग एखादा बिल हा मनी बिल आहे की नाही ह्याचं सांगण्याचं अंतिम निर्णय हा लोकसभेच्या सभापतीचा असतो. मग आता इथे नोट करा, जर पावर लोकसभेच्या सभापतीकडे आहे तर असा बिल पण कुठं आणला जाईल? हो, लोकसभेमध्येच. मनी बिल, धन विधेयक हा सगळ्यात आधी केवळ आणि केवळ लोकसभेमध्येच मांडता येत असतो आणि ते सुद्धा राष्ट्रपतीच्या शिफारशीनंतरच. आणि असा हा धन विधेयक मांडण्याचा अधिकार केवळ मंत्रीलाच आहे. मग श्री अमित शाह असला धन विधेयक आणू शकतात इफ इन केस, पण आपले राहुल गांधी किंवा श्रीमती प्रियंका गांधी असा हा जो धन विधेयक आहे तो आणू शकत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉइंट. मग आता या धन विधेयकामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत? कधी आपण म्हणणार धन विधेयक आहे? धन विधेयक कलम 110 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत की बाबा त्या विधेयकामध्ये या तरतुदींसंबंधी जर माहिती असेल तर तो विधेयक धन विधेयक आहे असं डिक्लेअर करण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला असणार. मग 7 महत्वाचे पॉइंट दिलेत जे धन विधेयकाशी संबंधित आहेत. कुठले कुठले वाचून घ्यायचे आहेत. लेस चान्सेस की तुम्हाला यातनं डिरेक्ट क्वेश्चन्स येतील, बट स्टील वाचून घ्यायचंय. काय काय? कोणत्याही कराची आकारणी करायची असेल, रद्द करायचं असेल, कराला सूट द्यायची असेल, करात बदल करायचा असेल किंवा नियमन करायचं असेल, तो मनी बिल असणार. भारताचा संचित निधी, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, राईट, आणि आकस्मिक निधी, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, सुरक्षित राखणे असा निधीत पैसा भरणे किंवा पैसा काढणे, अशा वेळी तो मनी बिल असेल. भारताचा संचित निधीचा विनियोग करायचा असेल, मनी बिल असणार. भारताच्या संचित निधीतून खर्च करण्याची किंवा खर्चात वाढ करण्याची घोषणा करणे, मनी बिल धन विधेयकाशी संबंधित असणार. भारताच्या संचित निधी किंवा सार्वजनिक खाते, पब्लिक अकाउंट, त्यात जमा झालेल्या निधी किंवा अशा निधीचा वापर केंद्राच्या व राज्यांच्या लेखांचे परीक्षण करायचं असेल, मनी बिल असणार. भारताने पैसे कर्जाने देणे, कोणतीही हमी देणे याचे नियमन अथवा भारताने स्वीकारलेल्या कोणत्याही वित्तीय जबाबदारी संबंधित कायद्यात सुधारणा करायची असेल, असा हा विधेयक मनी बिल असणार. आणि लास्ट, वरील कोणत्याही बाबीला अनुषंगिक असलेली बाब राज्यसभा धन विधेयक
असलेली बाब, ओके, हा पॉइंट इथे थोडा, असलेली बाब इथपर्यंत काय आहे, धन विधेयकाबद्दलची माहिती आहे. या गोष्टी संबंधित कुठेही धन विधेयक, या गोष्टी संबंधित जे काही माहिती त्या विधेयकामध्ये असेल तर तो धन विधेयक आहे असं कोण म्हणू शकतं, लोकसभेचे सभापती म्हणू शकतात. इथं नोट काय, राज्यसभेमध्ये धन विधेयक मांडता येऊ शकत नाही. पहिल्यांदा राज्यसभेला धन विधेयक असंमत करण्याचा अधिकार नाहीये किंवा त्याला दुरुस्त करण्याचा अधिकार नाहीये. त्याला एकतर ते त्यामध्ये चेंजेस सांगू शकतात किंवा मग त्याला पारित करू शकतात. दुरुस्त करण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही, असंमत करण्याचा सुद्धा अधिकार नाही. ठीक आहे. राज्यसभा केवळ धन विधेयकाशी संबंधित शिफारशी करू शकते. इट कॅन रेकमेंड, इट कॅन नॉट चेंज. राज्यसभेने धन विधेयक 14 दिवसांच्या आत लोकसभेकडे पाठवणं गरजेचं. 14 दिवसाच्या नंतर जर त्यांनी पाठवलं नसेल तर असा हा धन विधेयक लोकसभेने जसा राज्यसभेकडे पाठवला होता त्याच स्थितीमध्ये पारित झालेला आहे असं डिक्लेअर करू शकतात ते. ठीक आहे. चलो मग आता नेक्स्ट, ओके, राष्ट्रपती बद्दलची माहिती. असा हा धन विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जेव्हा जाईल, युजली धन विधेयक राष्ट्रपती संमती देऊन टाकतात त्याला, कारण की असा हा धन विधेयक त्यांच्या शिफारशीवरून आलेला आहे सर्वात पहिल्यांदा. परंतु तरीही ते अशा या धन विधेयकाला संमत करू शकतात किंवा मग संमती राखून ठेवू शकतात. पण असा हा धन विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. ओके. चलो नेक्स्ट, धन विधेयकासारखेच वित्तीय विधेयक आहेत फायनान्शियल बिल. ओके, धन विधेयक सोडून कुठे, कलम 117 मध्ये, राईट. वित्तीय विधेयक हे राजकोषीय बाबींशी म्हणजेच सरकारच्या जमा किंवा खर्चाशी संबंधित असतात. ओके, कलम 117(1) वित्तीय विधेयक 1 आहे हा. कलम 117(3) वित्तीय विधेयक 2 आहेत. दोन प्रकारचे फायनान्शियल बिल असतात. नॉट नेसेसरी तुम्हाला याच्या डिटेलिंग मध्ये जायची गरज नाहीये. प्रश्न तुम्हाला आजपर्यंत या एरियामध्ये आलेलाच नाहीये. पण एक पॉइंट लक्षात घ्या, काय, फायनान्शियल बिल हे, ओके, फायनान्शियल बिल त्यांच्या अंतर्गत आले हे मनी बिल. म्हणजे प्रत्येक मनी बिल हा फायनान्शियल बिल असतो, परंतु प्रत्येक फायनान्शियल बिल हा मनी बिल नसतो. ठीक आहे. धन विधेयक ही वित्तीय विधेयकाचा एक प्रकार आहे, त्यामुळे सर्व धन विधेयक ही वित्तीय विधेयके असतात, मात्र प्रत्येक वित्तीय विधेयक हे धन विधेयक नसतात. ठीक आहे. क्लिअर, धन विधेयकाबद्दलची माहिती क्लिअर आहे. घटना दुरुस्ती विधेयक तिसऱ्या प्रकारचं विधेयक आहे. सर्व सार्वजनिक विधेयक, धन विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयकामध्ये घटनेत बदल करण्यासाठीची गोष्टी दिलेली आहे कलम 368 अंतर्गत, राईट. आता संसदेबद्दल भरपूर माहिती पाहिली, भरपूर त्याचा कामकाज पाहिला. संसदेची बहुकार्य भूमिका, संसदेची बहुकार्य भूमिका काय, मल्टीटास्किंग रोल ऑफ द पार्लमेंट, कायदेविषयक अधिकार व कार्य करणं, कार्यकारी अधिकार आणि कार्य, आर्थिक अधिकार व कार्य, बजेट पार्लमेंट मध्ये आणला जातोय, बरोबर. घटनात्मक अधिकार आणि कार्य, कायदा घटना दुरुस्ती करणं, कलम 368. न्यायिक अधिकार आणि कार्य, राष्ट्रपतीचा महाभियोग, इम्पीचमेंट. आता ही जी इम्पीचमेंट प्रोसेस आहे राष्ट्रपतींच्या वेळी आपण पाहून घेऊया डिटेलमध्ये. संसद उपराष्ट्रपतीला पदच्युत करू शकतो, म्हणजे काय, जागेवरनं काढू शकतो, पावर आहेत त्यांना. लोकसभा, राज्यसभा, लोकसभेचे सभापती, उपसभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष यांना सुद्धा पदावरनं काढण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखापरीक्षक यांना आपल्या जागेवरून काढण्याची शिफारस देऊ शकतो, पदावरून काढण्याची शिफारस देऊ शकतो. संसद, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे अधिकार क्षेत्र व संघटन यांचे नियमन करू शकतो, ज्युरिस्डिक्शन डिसाइड करू शकतो. राज्यसभा विधानसभेच्या शिफारशीनुसार संसद राज्य विधान परिषद स्थापन करते किंवा रद्द करत असते.
राईट. राष्ट्रपतीने घोषित केलेल्या राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, आणि आर्थिक आणीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी, हे तिन्ही प्रकारच्या आणीबाणींना मंजुरी प्रदान केली जाऊ शकते. पण ही जी काही आणीबाणी आहेत हे आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये पाहूया. आता जिथं ना आपण सुरू केलं होतं, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या पॉवर मधील अनालिसिस पहा. हे पॉइंट लक्षात घ्या की लोकसभा ही नेहमी राज्यसभापेक्षा पॉवरफुल असते. काही गोष्टींमध्ये लोकसभा राज्यसभा या दोघांना समान पॉवर दिलेले आहेत, पण देर आर सर्टन सिच्युएशन्स ज्यामध्ये राज्यसभा ही नेहमी लोकसभेपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. सॉरी, माफ करा, लोकसभा ही नेहमी राज्यसभेपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. ओके, मग हे दोन्ही सिच्युएशन्स आपण पाहून घेऊयात. सिच्युएशन नंबर 1, राज्यसभेला लोकसभेच्या बरोबर समान दर्जा ज्या ज्या वेळी दिला जात आहे. फॉर एक्झाम्पल, सर्वसाधारण बिल, सुट्टीचा बिल राज्यसभाही आणू शकते, लोकसभाही आणू शकते, काही प्रॉब्लेम नाही. त्याला संमत करायचं असेल दोन्हीही समान अधिकाराने करू शकतात. घटना दुरुस्ती विधेयक, अमेंडमेंट बिल सुद्धा पहा, अमेंडमेंट बिल सुद्धा राज्यसभेत आणला जाऊ शकतो किंवा मग लोकसभेत आणला जाऊ शकतो. पण मनी बिल, धन विधेयक, ओनली अँड ओनली इन लोकसभा. भारताच्या संचित निधीतून CFIतून खर्च करण्यासंबंधी वित्त विधेयके सादर करणे अथवा संमत करणे म्हणजे हे फायनान्शियल बिल्स आहेत बाय द वे. ओके, मनी बिल लोकसभेमध्येच, पण फायनान्शियल बिल दोन्ही सभेत चालतील, काही हरकत नाही. राष्ट्रपतीची निवडणूक आणि इम्पिचमेंट द्वारा त्यांना जागेवरनं काढायचं असेल, दोघांना समान पॉवर. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयोग, महालेखा परीक्षक यांना आपल्या जागेवरनं काढायचं असेल, इक्वल पॉवर. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या ज्या काही तिन्ही प्रकारच्या आणीबाणी आहेत त्यांना संमती देणं, दोघांना सिमिलर पॉवर आहेत. राष्ट्रपतीने जे अध्यादेश जारी केलेले आहेत, ऑर्डिनन्सेस काय असतात आपण राष्ट्रपतीच्या वेळी पाहूया. ऑर्डिनन्सेस म्हणजे एक प्रकारे असा कायदा जो असा प्रॉपर लोकसभा राज्यसभेच्या प्रोसिजर मधनं गेलेला नाही, डिरेक्टली राष्ट्रपतीने आणलेला आहे. ओके, ऑर्डिनन्सला संमती देण्याचं काम दोघांना सिमिलर आहे, दोघांना सिमिलर पॉवर आहे. पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांची निवड करायचं असेल, सिमिलर पॉवर. वित्त आयोग, UPSC, CAG अशा घटनात्मक संस्थानांच्या अहवालावर विचार विनिमय करण्याचा दोघांना समान अधिकार आहे. असा हा अहवाल कोण आणत असतो संसदेच्या पुढे? राष्ट्रपती आणत असतो. राष्ट्रपतीच्या कामकाजावेळी आपण पाहूया असते. पण देर आर सर्टन सिच्युएशन्स राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी पॉवर आहे, जसं की ऍज वी हॅव डिस्कस्ड मनी बिल. मनी बिल आणण्याचा अधिकार, धन विधेयक आणण्याचा अधिकार फक्त लोकसभेत आहे आणि लोकसभेचे सभापतीच ठरवणार आहे की हा विधेयक धन विधेयक आहे की नाही. संयुक्त बैठकीचे अध्यक्ष केवळ लोकसभेचे सभापतीच असू शकतात, राज्यसभेचे अध्यक्ष कधीच याचे अध्यक्ष असू शकत नाहीत. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, राज्यसभेच्या उपाध्यक्षाला कधी चान्स भेटतो अध्यक्ष बनण्याचा? जेव्हा सभापती आणि उपसभापती दोन्ही हजर नसतील तेव्हा. राज्यसभा अर्थसंकल्पावर चर्चा करू शकते, बजेटवरची चर्चा करू शकते, पण अनुदानाच्या मागण्यांवरती, डिमांड ऑफ ग्रँट्स वरती मतदान करू शकत नाही. अनुदान, काही मागण्या मागितल्या जाऊ शकतात सरकारतर्फे अंटिल एक जो बजेट आहे तो पारित होत नाही तोपर्यंत, पण अशा या डिमांडवरती राज्यसभा काहीच टीका करू शकत नाही, त्यांना मान्यता द्यावी लागत असते. राष्ट्रीय आणीबाणी मान्यता करायची असेल राष्ट्रीय आणीबाणीची, दोघांना समान पॉवर आहेत, पण राष्ट्रीय आणीबाणी जर समाप्त करायची असेल तर असा हा ठराव केवळ लोकसभा संमत करू शकते. आणि लास्ट, अविश्वासाचा ठराव संमत करून राज्यसभा मंत्रिमंडळाला काढून टाकू शकत नाही. अविश्वासाचा ठराव हा केवळ कुठे आणावा लागतो? हो, हा केवळ लोकसभेमध्ये आणावा लागतो, राज्यसभेमध्ये नाही. ठीक आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत? पहा, आपण काय केलेलं आहे, संसदेबद्दलची डिटेल माहिती घेतलेली आहे. आयडियली यानंतर अनेक तुम्ही स्टँडर्ड बुक्स मध्ये पाहिलं असेल, यानंतर राष्ट्रपती घेतलं जातं, पंतप्रधान घेतलं जातं, उपराष्ट्रपती घेतलं जातं, पण मी यानंतर राज्य विधानमंडळ घेणार आहे. तुम्ही म्हणाल मॅडम का हो असं? कारण केंद्र शासनाची जे संसदाची जी कार्यपद्धती आहे आणि राज्यांची जी कार्यपद्धती आहे ती ऑलमोस्ट सिमिलर आहे. काही सर्टन चेंजेस आहेत, बाकी सगळं सिमिलर आहे. म्हणून
सिमिलॅरिटी मध्ये अभ्यास करायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, आणि जे काही डिफरन्सेस असतील ते लगेच लक्षात येतील. मी जर आता उद्यापासून राष्ट्रपती सुरू केलं, मग पंतप्रधान घेतलं, मग मंत्रिमंडळ घेतलं, मग महान्यायवादी घेतलं, आणि त्यानंतर मग जर का मी राज्य विधानमंडळ घेतलं, तर ही संसदेची जी काही माहिती आहे ती तुम्हाला तोपर्यंत डोक्यामधून निघून जाईल. राईट. पण तेच जर आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये राज्य विधानमंडळ तुम्हाला संसदेच्या कंपॅरिझन मध्ये पाहता येईल आणि लगेच तुमचं दोन्ही पॉइंट जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधानमंडळ हा जो टॉपिक आहे हा पाहणार आहोत. ज्यांनी लाईव्ह लेक्चर पाहिलेले आहेत त्यांना डाऊट्स असतील लगेच कॉमेंट्स मध्ये सांगायचे आहेत, आणि जे लोक यानंतर लेक्चर पाहणार आहेत त्यांनी आपले डाऊट्स जे आहेत ते नंतर मला कळवायचे आहेत. ओके, जे काही डाऊट्स असतील प्लीज पुट इन युअर चॅट बॉक्स. काही डाऊट्स नसतील, असायला पाहिजे ऍक्च्युअली डाऊट, राईट, नसतील तर ठीक आहे, अभ्यास करा, नंतर डाऊट्स काढा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधानमंडळ हा जो टॉपिक आहे हा घेऊयात. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.